नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल डबल ओ अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण वनरक्षक भरतीसाठीचा जो स्टडी प्लॅन आहे तो स्टडी प्लॅन या ठिकाणी आपण पाहणार आहे। तुम्हाला वनरक्षकमध्ये जर पात्र व्हायचं असेल आणि एकाच चान्समध्ये जर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा जो आहे तो स्टडी प्लॅन या ठिकाणी पाहायचा आहे, करायचा आहे। तर हा जो स्टडी प्लॅन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला दोन प्रकारची परीक्षा असते। नंबर 1 तुमची परीक्षा असते या ठिकाणी लेखी किंवा ऑनलाईन 120 गुणांची, आणि दुसरी परीक्षा असते 80 गुणांची जी शारीरिक चाचणी असते। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा तुमची लेखीच परीक्षा होत असल्यामुळे तुम्हाला शारीरिक चाचणी बरोबर अभ्यासासाठी सुद्धा या ठिकाणी तुमचा अभ्यास तुम्हाला जास्त करायचा आहे। जर तुम्ही या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी म्हणजे ग्राउंडसाठी जर क्वालिफाय झाले नाही तर या ठिकाणी तुमचा अभ्यास करून अजिबात उपयोग नाही। तुमचं या ठिकाणी रनिंग करून काही उपयोग होणार नाही। त्यासाठी तुम्हाला जी पहिली पायरी आहे, पहिली पायरी अशी की या ठिकाणी तुम्हाला अभ्यासामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत। आणि या ठिकाणी सर्वजण अभ्यास करतात, मात्र तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी की जे विद्यार्थी 54 पेक्षा जास्त गुण मिळवतात अशा विद्यार्थ्यांसाठीच या ठिकाणी फक्त ग्राउंडला ते क्वालिफाय होत असतात। मात्र बरेच विद्यार्थी या ठिकाणी 54 पेक्षा जास्त गुण मिळवतात। मग अशा वेळेस काय होते की ग्राउंडला त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होते सगळ्यांचं 54 पेक्षा जास्त मार्क मिळाल्यांचं। मग मात्र या ठिकाणी ग्राउंडला सगळ्यांना सारखे गुण मिळतात। ग्राउंडला सगळ्यांना सारखे गुण मिळाल्यामुळे या ठिकाणी शेवटी मग कट ऑफ कुठं ठरतो, तर जो कट ऑफ आहे तो कट ऑफ ठरतो शेवटी कशामध्ये की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेतले अशा विद्यार्थ्यांचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होतं। उदाहरणार्थ तुमच्यापैकी 10 जण सगळेजण स्वतःला म्हणतील की माझं ग्राउंड चांगलं आहे। आता मला सांगा, 10 जणांचं ग्राउंड जर चांगलं असेल तर 10 जणांना चांगले गुण मिळतील। शेवटी मग कट ऑफ कुठं ठरणार, तर ज्यावेळेस तुम्ही अभ्यासात जास्तीत जास्त गुण ज्यानं घेतले असतील त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो, अभ्यासात जास्तीत जास्त गुण कसे घ्यायचे याच्यासाठी तुमचा जो स्टडी प्लॅन आहे, अभ्यास सगळे करतात, विषय तेच आहेत, मात्र हा स्टडी प्लॅन तुमचा कसा असला पाहिजे, नेमकं कोणत्या प्रकारचे पुस्तकं वाचले पाहिजेत, कोणत्या नोट्स यामध्ये वाचल्या पाहिजेत, ही या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। त्याच्यासाठी मित्रांनो, या ठिकाणी मी जो स्टडी प्लॅन सांगेल हा 100% या ठिकाणी तुम्हाला फॉलो करायचा आहे। आणि याच्यामधून तुम्हाला 100% गुण हे नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही। या दुनियेमध्ये कुठली जरी गोष्ट असेल तर तुमचं स्टडी प्लॅन, अभ्यास, नियोजन ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमचे सगळे टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी होणार नाही। आणि सगळ्या टॉपिकचा अभ्यास झाला नाही म्हणजे काही टॉपिक तुमचे जर राहिले तर मग तुम्हाला भरपूर मार्क या ठिकाणी मिळत नाहीत। बरेच विद्यार्थी यामध्ये असं चर्चा करतात की मला इंग्रजी येत नाही, मी इंग्रजी स्किप केला तर चालेल काय, 54 तर गुण मिळवायचे आहेत। काही जण म्हणतात बुद्धिमत्ता स्किप केला तर चालेल का। असं करू नका। ज्यावेळेस तुम्ही एखादा विषय स्किप करता, उदाहरणार्थ 120 पैकी तुम्ही जर इंग्रजी स्किप केला तर या ठिकाणी तुम्हाला 90 पैकी 54 मार्क मिळवणं, आणि ते बी निगेटिव्ह सिस्टीममध्ये। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाचा प्लॅन कसा करायचा हे या ठिकाणी आपण पाहणार आहे। कारण की कुठलीही स्पर्धा असो या जीवन असो, जर तुम्ही प्लॅन केला नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही। तर चला या ठिकाणी बघूया आपण वनरक्षक भरतीसाठी 120 गुणांचा जो प्लॅन आहे, स्टडी प्लॅन, हा कसा असायला पाहिजे। तर मित्रांनो, या ठिकाणी साधारणतः तुम्हाला जर या ठिकाणी परीक्षेमध्ये जर सिलेक्शन करायचं असेल, तर कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी आपण जो हा प्लॅन आहे साधारणतः 90 दिवसाचा स्टडी प्लॅन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। या 90 दिवसाच्या स्टडी प्लॅनमध्ये तुमचं पहिलं वाचन आणि सेकंड रिव्हिजन अशा दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मिनिमम तुम्हाला या ठिकाणी 8 तास अभ्यास करायला पाहिजेच। जर तुमच्यानं 8 तास अभ्यास होत नसेल तर असं समजा की तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। काही जण असे असतात की जे ऑलरेडी दुसऱ्या परीक्षेची तयारी करत असतात, अशांसाठी 6 तास अभ्यास केला तरी काही प्रॉब्लेम नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, हे जे 8 तास आहेत आणि हे 8 तास तुमचं ग्राउंड सोडून आहेत। बरेच विद्यार्थी या ठिकाणी फक्त ग्राउंडची तयारी करतात आणि प्रत्येक वेळेस ग्राउंडला तर त्यांचं सिलेक्शन होत नाही, मात्र त्यांचा पेपरमध्ये गुण कमी मिळतात आणि मग त्या ग्राउंडचा उपयोग होत नाही। त्यासाठी पहिली जी परीक्षा आहे ती पात्रता तुम्ही पुरेपूर मिळवा आणि त्याच्यानंतर ग्राउंडवर फोकस करा। तर या ठिकाणी 120 गुण आहेत। या 120 गुणामध्ये आपल्याला कमीत कमी 80चं टार्गेट जर या वेळेस आपण ठेवलं तर तुमचं या ठिकाणी वनरक्षक भरती परीक्षेमध्ये सिलेक्शन हे फिक्स होणार आहे। मात्र हे 80 गुण कसे मिळवायचे, कोणत्या विषयातून किती गुण या ठिकाणी आपण जास्तीत जास्त मिळवू शकतो, त्यासाठी कोणते पुस्तक आपल्याला वापरायचे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे। चला, या ठिकाणी तुम्हाला 80 गुण मिळवण्यासाठी एकूण विषय जे आहेत 120 गुण आहेत। 120 गुणांसाठी तुम्हाला आहेत 4 विषय।
आणि तुमच्याकडे दिवसाचे तास आहेत 8. दिवसाचे किती तास आहेत? 8 तास. या ठिकाणी ज्यांच्याकडे 6 तास असतील त्यांनी मी जो सांगणार 2-2 तास त्याचा 1-1 तास त्या ठिकाणी कमी करू शकता. आता या 8 तासामध्ये तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे? उदाहरणार्थ या ठिकाणी एक नॉर्मल विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं वेळापत्रक जर धरलं तर तो सकाळी या ठिकाणी 7 वाजता त्यानं अभ्यासाला जर बसला तर 7 ते 9 यानं 7 ते 9 काय करायचं आहे? या ठिकाणी इंग्रजी व्याकरण वाचायचं आहे. जर तुम्ही 8 तास अभ्यास करता असं जर या ठिकाणी आपण समजलं तर 8 तास यानं 7 ते 9 मध्ये इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे. परत या ठिकाणी जेवण वगैरे करून 11 ते 1 यानं या ठिकाणी जी केचा अभ्यास करायचा आहे. परत या ठिकाणी 2 ते 4 यानं या ठिकाणी मराठीचा अभ्यास करायचा आहे. आणि 5 वाजता नंतर त्याचा तो ज्यावेळेस तो ग्राउंड वगैरे जाईल 5 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत असं समजा तो ग्राउंडला जाईल तर यानं 8 ते 11 या ठिकाणी कोणालाही वेळ मिळतो किंवा 8 ते 10 तो जर सकाळी या ठिकाणी जर उठत असेल तर या ठिकाणी आपण 8 ते 10 घेऊ शकतो. 8 वाजेपर्यंत त्याचं सकाळचं ग्राउंड वगैरे तर दोन्ही टाईम जरी ग्राउंड जरी केलं तरी या ठिकाणी 8 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत इंग्रजीचा अभ्यास, 11 वाजतापासून तर 1 वाजेपर्यंत जी केचा अभ्यास, 2 वाजतापासून 4 वाजेपर्यंत मराठीचा अभ्यास आणि रात्री 5ला ग्राउंड गेला तरी तो 8 पर्यंत परत येतो. 8 ते 10 त्याला इथं गणित आणि बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ताचा अभ्यासासाठी कदाचित त्यानं 8 ते 11 जरी अभ्यास केला तरी या ठिकाणी काय बेटर राहणार आहे. कमीत कमी हे 4 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता हे 4 टायमिंग या ठिकाणी मी तुम्हाला अभ्यासाचे सांगितले. आता हे जे 4 टायमिंग आहेत हे या ठिकाणी महिन्यामध्ये कसं डिवाइड करायचं हे या ठिकाणी आपण पाहणार आहे. आता या ठिकाणी आपण पकडलेला आहे की कमीत कमी आपल्याकडे 90 दिवस आहेत. किती दिवस आहेत? 90 दिवस आहेत. तर या 90 दिवसाचं आपण 60 दिवस हे पहिलं रिव्हिजनसाठी देणार आहे आणि 30 दिवस हे दुसरं रिव्हिजनसाठी या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. कोणतं रिव्हिजन? पहिलं रिव्हिजन आणि दुसरं रिव्हिजनसाठी द्यायचं आहे. तसेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे तर पहिलं आणि दुसरं रिव्हिजनसाठी द्यायचं आहे. या ठिकाणी आता आपण कसा विषयाचा कसा अभ्यास करायचा याचं पूर्ण या ठिकाणी आपण करणार आहे. पहिल्या 60 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी आपलं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं बघा. या ठिकाणी तुमचं पहिला 60 दिवस आहेत मराठी विषय तुमचा असेल. मराठी विषय या ठिकाणी मराठीमध्ये एकूण टॉपिक आहेत 30. किती टॉपिक आहेत? 30 टॉपिक आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिले 60 दिवस जर या ठिकाणी आपण काउंट केले, पहिले 60 दिवस जर काउंट केले तर 30 गुणिले 2 बरोबर 60. बघा तुमच्याकडे एका चॅप्टरला तुमच्याकडे किती दिवस येतात? एक चॅप्टर वाचण्यासाठी तुमच्याकडे 2 दिवस आहेत. बघा तुम्हाला अभ्यासाचं नियोजन आणि याचं नियोजन का पाहिजे याचं काय कारण आहे की या ठिकाणी त्या चॅप्टरच्या दिवशी तोच चॅप्टर वाचणं झालं पाहिजे. जर सर्व विषयावर किंवा सर्व टॉपिकवर जर आपली नजर गेली नाही तर वेळेवर मग त्या टॉपिकचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला येत नाहीत. म्हणून या ठिकाणी पहिलं रिव्हिजन 60 डेजचं या ठिकाणी 30 टॉपिक 2 दिवस जर एक टॉपिक वाचलं तरी 60 दिवसात मराठी विषय तुमचा काय होतो? टोटल कंप्लीट होतं. मात्र लक्षात ठेवा ज्या दिवशी जो विषय वाचायचा त्या दिवशी तोच विषय वाचायचा. नंतर या ठिकाणी आहे इंग्रजीसाठी सुद्धा 30 टॉपिक आहेत. दररोज 2 दिवसाला एक टॉपिक बरोबर 60 दिवसामध्ये तुमचं इंग्रजी खतम. नंतर तिसरं या विषय या ठिकाणी जी केमध्ये या ठिकाणी टोटल 6 विषय आहेत. किती? 6 विषय या ठिकाणी साधारणतः आहेत. इतिहास, भूगोल, विज्ञान, वने, पर्यावरण, जैविकता आणि राज्यघटना असे 6 विषय आणि चालू घडामोडी असे 6 विषय आहेत. एका विषयाला या ठिकाणी तुम्हाला 6 विषय आहेत. एका विषयाला जर तुम्ही 10 दिवस दिले तर या ठिकाणी बरोबर तुमचं 60 दिवसामध्ये अभ्यास होते. उदाहरणार्थ चालू घडामोडी जर घेतली तर ते तुम्ही 10 दिवस वाचा. विज्ञान घेतलं तर 10 दिवस वाचा. इतिहास घेतलं तर 10 दिवस वाचा. भूगोल घेतला तर 10 दिवस वाचा. म्हणजे या ठिकाणी 10 दिवसात तुमचं एक विषय कंप्लीट होतो. असे 6 विषय कंप्लीट व्हायला तुमचे 60 दिवस तुमचे लागतात. उदाहरणार्थ चालू घडामोडीसाठी जर तुम्ही या ठिकाणी घेतलं
लक्षवेध मासिक 10 दिवसात तुमचं ते आरामशीर वाचन होते। या ठिकाणी जर तुम्ही तात्याचा ठोकळा घेतला आणि तात्याच्या ठोकळ्यामध्ये भूगोल विषय जर तुम्ही घेतला तर तो 10 दिवसामध्ये आरामशीर तुमचं वाचन होते, आरामशीर होतंय। तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही जीकेचे 6 टॉपिक्स वने आणि पर्यावरण, या ठिकाणी वने आणि पर्यावरणच्या ज्या नोट्स आहेत किंवा जीकेचा जो ठोकळा आहे तो आपण या ठिकाणी तयार केलेला आहे, ज्यामध्ये एकूण 32 घटक तुम्हाला दिलेले आहेत। कोणते? वने आणि पर्यावरण जैविकतामध्ये 32 घटक दिलेले आहेत। तो ठोकळा तुम्ही या ठिकाणी 80 10 45 77 60 या नंबरवर कॉल करून तुम्ही तो घरपोच मागवू शकता। दुसरी गोष्ट, या ठिकाणी आता तुमचा विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता। आता या ठिकाणी मात्र प्रश्न येतो, या ठिकाणी तुमच्याकडे तुम्ही आता दररोज 3 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल गणित आणि बुद्धिमत्ताचा, कारण की जरी आपल्याला बुद्धिमत्ता पण चाचणी सांगितली असेल तरी मात्र यामध्ये गणिताचे प्रश्न आपल्याला विचारतात, तरी सुद्धा गणिताचे काय प्रश्न या ठिकाणी विचारतात। आणि हे प्रश्न वाचण्यासाठी या ठिकाणी साधारणतः तुम्हाला बुद्धिमत्ताचे 30 टॉपिक आणि गणिताचे 10 टॉपिक, साधारणतः 40 टॉपिक या ठिकाणी तुमच्याकडे आहेत। या ठिकाणी तुमचे 40 टॉपिक आहेत। एका दिवशी जर तुम्ही चाळीस टॉपिक आहेत महत्त्वाचे, पण त्यातले जे 30 टॉपिक आहेत ते मोठे आहेत। उदाहरणार्थ संख्याज्ञान नावाचा टॉपिक असेल किंवा सरळ व्याज, हे टॉपिक एका दिवशी सुद्धा तुमचे होतात। तर या ठिकाणी तुम्हाला गणित बुद्धिमत्तावर जास्त लक्ष द्यावं लागेल, म्हणून त्या ठिकाणी आपण जो वेळ आहे तो 3 तासाचा तुम्हाला ठेवलेला आहे। रात्री 8 वाजतापासून 10 10:30 11 पर्यंत जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढे तुम्हाला बसायचं आहे। आणि अशा प्रकारे तुमचं 60 दिवसामध्ये तुमचं एक रिव्हिजन काय कंप्लीट होईल। आता या ठिकाणी मराठीसाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं, इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं, आणि जीकेसाठी डबल ओ अकॅडमीचा ठोकळा जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे, आणि तसेच तात्याचा ठोकळा सुद्धा वापरायचा आहे। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हटलं म्हणजे आता सेकंड रिव्हिजन, आता जे पुढचे तुमच्याकडे 30 दिवस उरले, या 30 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन वाचायचं। आता या ठिकाणी मराठीचे 30 चॅप्टर गुणेला 1 दिवस बरोबर 30 दिवस, इंग्रजीचे 30 चॅप्टर दररोज एक चॅप्टर एका दिवशी रिव्हिजन करायचं। या ठिकाणी 1 बरोबर 30 दिवसात तुमचं कंप्लीट होत आहे। तुमचे जीकेचे या ठिकाणी 30 घटक गुणेला 1 दिवस, इथं जसे आपण 10 दिवस दिले जीकेला, सॉरी एका विषयाला, तिथं मात्र 5 दिवसाचे, कारण की तुमचं सेकंड रिव्हिजन आहे ते फास्टच व्हायला पाहिजे, ते त्या ठरलेल्या वेळेत झालंच पाहिजे। तर या ठिकाणी 30 दिवसात तुमचं सर्व या ठिकाणी काय रिव्हिजन होऊन जाते। आणि गणित बुद्धिमत्ताचं दररोज 30 चॅप्टर गुणेला 1 दिवस बरोबर 30 दिवसात हे तुमचं सगळं रिव्हिजन होते। मात्र या रिव्हिजनसाठी तुम्हाला जे पुस्तकं पाहिजेत, या गणित बुद्धिमत्तासाठी वशे सर आणि राणे सर यांचे पुस्तकं, जीकेसाठी तात्याचा ठोकळा, डबल ओ अकॅडमीच्या नोट्स, इंग्रजी आणि मराठीसाठी बाळासाहेब शिंदे। मात्र आता तुम्हाला जर सेकंड रिव्हिजन करायचे असेल आणि तुमच्याकडे जर आता वेळ कमी असेल, कारण की पहिलं 60 दिवसाचं रिव्हिजन जर तुमचं विस्कळीत झालं किंवा तुमच्याकडे जर 8 तासाचा वेळ नसेल, तर तुम्हाला एक ऑप्शन मी देत आहे। या ठिकाणी डबल ओ अकॅडमीनं सर्व विषयाचे आपल्याला शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत, सगळ्या विषयाचे शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत। मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके, ह्या शॉर्ट नोट्स तुम्ही घरपोच बोलवायचे आहेत। ह्या शॉर्ट नोट्स ज्या आहेत ह्या तुम्ही घरपोच बोलवा, की जेणेकरून तुमचे कमी गणित, कमी टॉपिक्स, की जे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन करून दिलेले आहेत, ते तुम्ही घरपोच बोलावल्यामुळे कमी वेळेत तुमचा जो अभ्यास आहे तो त्या ठिकाणी त्यातून होऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे। या ठिकाणी सर्व विषयाच्या नोट्स तयार आहेत। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की त्यांचा अभ्यास होत नाही, तर त्यांनी या ठिकाणी ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तयारी आहे। आणि ज्यांना 100% ग्राउंडला क्वालिफाय व्हायचंच आहे अशांसाठी खास आयकॉनिक बॅच सुद्धा या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे। ज्या आयकॉनिक बॅचमध्ये फक्त आपले 30 स्टुडंट आहेत, किती 30 स्टुडंट आहेत, त्या 30 स्टुडंटलाच फक्त त्यामध्ये एंट्री आहे, जास्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, कारण की ते 30 पैकी 30 स्टुडंट या ठिकाणी त्यांचं काय सिलेक्शन होणार आहे। तर अशा प्रकारे आयकॉनिक बॅच आहेत। आणि हे सर्व पुस्तकं जे तुम्हाला सांगितले तुमच्याकडे जर उपलब्ध नसतील तर osdepo.com वर या ठिकाणी फ्री डिलिव्हरी, तुम्हीचं एक 20 रुपयाचं पुस्तक जरी असेल, जरी पाठवायला आम्हाला 50 रुपये खर्च येत असेल तरी सुद्धा ते आम्ही तुम्हाला फ्री डिलिव्हरी या ठिकाणी घर देणार आहे। म्हणजे 100 रुपयाचे हो, 200चे हो, किती हो, ते पण पुण्याच्या भावात तुम्हाला ते पुस्तकं घरपोच मिळणार आहेत। तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर स्टडी प्लॅन केला तर तुम्हाला 80 गुण मिळण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही। आता या ठिकाणी हे 80 गुण कसे मिळवायचे आणि कसे मिळतील, आता विचार करा। प्रत्येक चॅप्टरची, प्रत्येक विषयाची जर रिव्हिजन तुमची झाली असेल,
तर तुम्हाला 80 गुण मिळण्यास कोणी रोखू शकत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी मराठीमध्ये तुम्हाला 30 पैकी 30 गुण हे मित्रांनो आरामशीर मध्ये मिळतात. या ठिकाणी 30 पैकी 30 गुण हे आरामशीर मिळतात, कारण की मराठी विषय असा आहे, 2 रिव्हिजन जर दिल्या आणि तुम्ही जर टेस्ट सिरीज सॉल्व केल्या, जे आपण पॅटर्ननुसार नवीन बनवलेले आहेत त्या टेस्ट सिरीज जर तुम्ही सॉल्व केल्या तर तुम्हाला मराठीचं आणि नोट्स वाचलं तर एकही मार्क तुमचा जाणार नाही, याची मी गॅरंटी घेतो. आता या ठिकाणी बरेच विद्यार्थी आहेत, फक्त तुमचा प्रश्न आहे की इथं इंग्रजीमध्ये मात्र या ठिकाणी तुमचे मार्क जे आहेत ते तुम्हाला जास्त मिळणार नाही. याचं कारण असं आहे की काही जण जे आहेत इंग्रजी पुस्तक उघडलं की डायरेक्ट बाजूला ठेवून देतात. तुम्ही जर वाचलंच नाही, ज्या विद्यार्थ्याचा तुम्ही स्वतः हेट करता ज्या विषयाचा, तोच विषय मग तुमचा हेट करणार. सिंपल प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 15 मार्क इंग्रजी ते मिळणार असं या ठिकाणी जर आपण समजलं. तुम्ही किती हेट केलं, आता काही विद्यार्थ्यांना 10 सुद्धा मिळू शकतात. तर या ठिकाणी जो जी के आहे, जी के मध्ये डबल अकॅडमीच्या जर तुम्ही नोट्स वापरणार असाल तर तुम्हाला हमखास या ठिकाणी 30 पैकी तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 26 गुण हे आरामशीर मिळणार म्हणजे मिळणारच. कारण की त्या नोट्सच अशा बनवलेल्या आहेत ज्यात वनरक्षक भरतीचे मागील प्रश्न पूर्ण 32 घटक त्या ठिकाणी टाकलेले आहेत. वने, पर्यावरण, जैविकता, हवामान बदल, प्रदूषण, महत्त्वाचे दिनविशेष, महत्त्वाच्या वनांच्या संस्था, कायदे बिदे सगळं त्यात टाकलेले आहेत. तर 26 मार्क इथले धरा. आता गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी किती जरी तुम्ही अभ्यास कमी असला तरी मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी गणितात चांगले आहेत त्यांना तर पैकीच्या पैकी मिळतात. मात्र नॉर्मल विद्यार्थ्याचा विचार केला तर 30 पैकी 20 मार्क हे तुम्हाला मिळणारच आणि हे मिळालेच पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे, या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, जुन्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत उपलब्ध, तुम्ही ते घरपोच मागवू शकता. या ठिकाणी जर विचार केला तर आपण बेरीज करूया. मराठीचे 30 पैकी 30, इंग्रजीचे आपण या ठिकाणी 15 धरू, म्हणजे मार्क 15 मध्ये नाहीत मिळणार, 14 धरू. इंग्रजीचे 14 मार्क. आता या ठिकाणी जी केचे 26 मार्क आणि गणित बुद्धिमत्ताचे 20 मार्क. जर या ठिकाणी आपण बेरीज केली तर 6 आणि 4 10, 0 हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 मार्क. किती झाले? 90 गुण झाले. बघा या ठिकाणी आपण अति मार्क कुठलेच धरले नाही. आता या ठिकाणी मराठीमध्ये तुम्ही म्हणता सर 30 नाही भेटले आम्हाला, 26 भेटले, तरी या ठिकाणी 90 मधले 4 मार्क जरी मायनस केले तरी मित्रांनो या ठिकाणी 86 गुण मिळत आहेत. किती? 86 गुण मिळत या ठिकाणी आहेत. आणि जी के मधले तुम्हाला असं वाटलं अजूनही 4 गुण जरी कमी झाले, जी के मध्ये तुम्हाला 20 गुण जरी भेटले इथं, तरी मित्रांनो इथले जर 6 मायनस झाले तरी 80 गुण तुम्हाला हे भेटणार म्हणजे भेटणार. आपण कुठल्याही एक्स्ट्रा या ठिकाणी तुम्हाला बेरीज वजाबाकीमध्ये जास्त करून दाखवलेलं नाही आहे. कारण की लक्षात घ्या, गणित बुद्धिमत्तामध्ये जर तुम्हाला 30 पैकी 20 गुण जर मिळत नसतील तर मित्रांनो तुम्ही अभ्यास करण्याच्या लायकीचेच नाही आहे. 20 गुण हे कोणालाही या ठिकाणी गणितामध्ये मिळतात म्हणजे मिळतात. बघा 20 कोणालाही मिळतात. जी के मध्ये 20 मिळणं एवढं काही कठीण नाही आहे, कारण की डबल अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत त्यातलेच तुम्हाला त्या ठिकाणी 15 प्रश्न 10 प्रश्न हे तर हमखास येणार म्हणजे येणार. बाकीचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला इतिहास भूगोल त्यात आहेतच. तर या ठिकाणी 20 गुण जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तात 20 गुण, जी के मध्ये 20 गुण जर मिळत नसतील, मराठीत 26 गुण मिळत नसतील, इंग्रजीत तर या ठिकाणी आपण 14 गुण धरले, इंग्रजीतले फक्त 14 गुण, 7 प्रश्न, 15 पैकी 7 प्रश्न कोणाचे या ठिकाणी नॉर्मल विद्यार्थ्याचे सुद्धा बरोबर येतात. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 80 गुण मिळवणं हे काही कठीण नाही. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की निगेटिव्ह सिस्टीम आहे, तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे एक्स्ट्रा प्रश्न बरोबर येतात त्याच्यामध्ये तुमचे निगेटिव्ह सिस्टीम येण्याचं प्रॉब्लेमच येत नाही. तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर येते तेच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता तुम्हाला जर गणिताचे 15 प्रश्न दिलेले असतील किंवा 30 पैकी 30 वाला जर पॅटर्न असेल जुना, तर 30 पैकी तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे त्या ठिकाणी? 20च प्रश्न सोडवायचे, जे येतात तेच सोडवा. म्हणजे निगेटिव्ह मार्क जाण्याचे अजिबात चान्सेस या ठिकाणी ठेवायचे नाहीत. आता जीकेचे तुम्हाला 30 प्रश्न आले, सॉरी जीकेचे जे 30 प्रश्न आले, या 30 प्रश्नापैकी जे 20 येतात ते सोडवा तुम्ही. आणि मी सांगतो महाराष्ट्रात प्रत्येक विद्यार्थी असा आहे की ज्याला 25 पेक्षा जास्त प्रश्न येतात म्हणजे येतातच, 5 प्रश्न या ठिकाणी येणार नाहीत. असं समजा तुम्हाला 25 प्रश्न तुम्ही सोडवले, 5 चुकले, तरी सुद्धा तुमचे 2.5 मार्क त्या ठिकाणी कमी झाले जुन्या पद्धतीनं. तरी या ठिकाणी आपण तुमचे 22.5 मार्कांना धरता 20च पकडले. तर अशा प्रकारे तुम्हाला जर अभ्यास करून जर यश त्या ठिकाणी यश मिळवायचं असेल आणि 80+ गुण जर मिळवायचे असतील तर मी सांगितलं या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, या प्रकारे हे पुस्तकं वाचायचे आहेत.
आणि इफ पॉसिबल सेकंड रिव्हिजनच्या राऊंडमध्ये शक्यतो तुम्ही नोट्स वापरा, की ज्या नोट्स आपल्याकडे आहेत किंवा तुमच्या स्वतःच्या काढा, तुम्ही त्या नोट्स वापरून सुद्धा या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकते। मात्र फक्त ग्राउंड चांगला आहे या भरोश्यावर बसणार तर या ठिकाणी तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। तरीसुद्धा तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही 80 10 45 77 60 या नंबरवर कॉल करायचा आहे। आपली जी ऑनलाईन बॅच आहे, आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये सर्व नोट्स टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी फ्री भेटतात। लाईव्ह लेक्चर आहेत, ते लेक्चर नंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता, की जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी काय परत रिव्हिजन होऊ शकेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करण्यास अजिबात विसरू नका।